कडे मंकणी आपण थेट जाऊयात नांदेडमध्ये आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आपण ही दृश्य या ठिकाणी पाहतोय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा औक्षण केलं जातंय। नांदेडमधली ही लढत भाजपसाठी देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे। नांदेडमधली लढत ही प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यामध्ये असणार आहे। कृष्णा, आता मतदानाला सुरुवात होते 7 वाजल्यापासून, काय चित्र? निखिल, आपण पाहतो की 7 वाजल्यापासून मतदानाला नांदेडमध्ये सुरुवात होणार आहे। मात्र ही सगळी प्रमुख लढत जर आपण पाहिले तर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असणार आहे। सध्या अशोक चव्हाण जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आता आपण आहोत आणि आनंद निलयम या निवासस्थानामधून थोड्याच वेळामध्ये अशोक चव्हाण हे सहपरिवारासह नांदेड शहरातल्या आंबेडकर नगर इथल्या प्राथमिक शाळेमध्ये मतदानासाठी जाणार आहेत। जवळपास 8:30च्या दरम्यान ते मतदान करतील। मात्र 7 वाजल्यापासून नांदेड जिल्ह्यातल्या 2068 मतदान केंद्रावरती सध्या मतदानाला सुरुवात होते आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढवणे हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी सुद्धा प्रशासन काम करत आहे। 2068 मतदान केंद्र आहेत आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं तर 65% इतकं मतदान झालेलं होतं। मात्र यावेळी ती टक्केवारी वाढावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। मात्र भाजपचे प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांची ही प्रमुख लढत असणार आहे। मात्र यामध्ये वंचित सुद्धा भूमिका महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे